हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. वेद्य जाणून घेण्यास योग्य, कल्याणाची इच्छा असलेले भक्त ज्याला जाणून घेण्यास उचित समजतात. आपल्या सर्वांना आयुष्यात अनेकविध प्रश्न भेडसावतात. आपापल्या परीने ते प्रश्न सोडवायचाही आपण प्रयत्न करतो. काही वेळेस हितचिंतकांचे सहाय्य घेतो, कधी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे घेतो, तर कधी त्या करुणाकराची करुणाही भागतो. आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या फारच थोड्या व्यक्ती असतात. बऱ्याच वेळेस फसवणारे जास्त भेटतात आणि आपण नाउमेद होतो. अशा वेळी खरा सज्जन कोण हे पारखणे गरजेचे असते. अशी व्यक्ती दुर्दैवाने नाही भेटली तर सदैव उपलब्ध असणारे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा, दासबोध हे मराठी वाङ्मयातले वेद हाताशी असावेत. या ग्रंथांच्या पारायणामुळे आपल्या चुका तर कळतातच, पण त्या चुका दुरुस्त होऊन आपली वाटचाल अध्यात्माच्या राजरस्त्यावरून होऊ लागते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आपल्या सनातन धर्माचे 4 आधारस्तंभ ते आपणास प्राप्त होतात. ज्ञानेश्वरी, दासबोध नित्य वाचणारे आपणास हजारो लोक मिळतील की जे मोकळेपणाने कबूल करतील की केवळ या ग्रंथांमुळेच आमचे जीवन मार्गी लागले. ईश्वरी शक्तीची अनुभूती आली. एकदा या प्रपंचात, संसारात प्रवेश झाला की सुखदुःखे कोणालाच टळलेली नाहीत. पण या सुखदुःखांमुळेच जीवनात खरे प्राप्तव्य काय आहे याची जाण येते आणि आपली पावले आपोआपच सत्संगाकडे वळू लागतात. गुरूंच्या भेटीची ओढ लागते. भौतिक विषयांकडील ओढ हळूहळू कमी होऊ लागते आणि कालांतराने ती जवळजवळ नष्टच होते. भजन, कीर्तन, नामस्मरण, सद्ग्रंथ वाचन या व्यतिरिक्त इतर विषय हे विष समान वाटू लागतात आणि अशा या मनाच्या अवस्थेत ईश्वरी कृपेची बरसात होऊ लागते. प्रेयर्स गो अप, ब्लेसिंग्स कम डाऊन याची आपण अनुभूती घेतो. आरोग्यदायी वातावरण, उत्तम प्रकृती, योग्य संस्कार, सर्वांविषयी वाटणारे निष्कपट प्रेम ह्या गोष्टी जशा आवश्यक आहेत त्याप्रमाणे मानवी जीवनात काय जाणून घेणे योग्य, कोणास जाणून घेणे योग्य, कसे जाणून घेणे योग्य हे समजणे यातच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. या नामाच्या उच्चाराने आपणास भगवंत हे जाणवून देतो ही याची केवढी मोठी कृपा आहे, नाही का? हरिओम.